नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी अशी होती की सगळ्यांना DHSमध्ये रिक्त असलेले पदे माहिती झालेले असतील, तर या पदभरतीच्या जाहिराती संदर्भात काही अपडेट आहे किंवा नाही, असं बरेच जण SMS वगैरे करत होते. सो त्यालाच अनुसरून एक नवीन असं परिपत्रक DHSनं काढलेलं आहे. त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर जर नवीन असाल, सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्ही स्टाफ नर्स ANM GNM कुठल्याही पदाची जर तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी ऑलरेडी बॅचेस चालू झालेले आहेत अगदी कमी दरामध्ये. ओके, सिलेक्शन मिळवून देणारी आपली महाराष्ट्रातली अगदी कमी फीमध्ये लाईफ टाईम असणारी ही बॅच आहे. याच्यामध्ये तुमचा नर्सिंगचा नॉन नर्सिंगचा पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. ओके, सो त्या संदर्भात सुद्धा माहिती तुम्हाला मिळून जाईल. सो ते पाहून घ्या. पाहूयात महत्त्वाची अपडेट पाहण्या अगोदर ज्यांना कुणाला रिक्त पदे माहिती नसतील त्यांनी हा तक्ता पाहून घ्या, जो की मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला बॅचबद्दल ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेली होती. हे बघा, खूप ठिकाणी DHS आणि त्यानंतर DMER त्यासोबत महानगरपालिका या तीनही विभागासाठी वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला जॉईन करायला सांगत आहेत. पण लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीच अकॅडमी नाही आहे या सर्व परीक्षेची तयारी एकाच ठिकाणी करून घेईल. ओके, सो हेच समोर ठेवून आमच्या टीमनं काय केलं, तर या सर्व पदभरतीची तयारी एकाच बॅचमध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. आणि ती बॅच जवळपास स्टार्ट होऊन 2 महिने होत आलेले आहेत. ज्या ठिकाणी दररोज लाईव्ह लेक्चर असतं, जे आलेले एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत, येणारे PYQ क्वेश्चन आहेत, ते सर्व त्या ठिकाणी डिस्कस केलं जातं. ओके, सो ती बॅच लवकरात लवकर जॉईन करा. स्टडी विथ गुरु नावाचं ॲप आहे, ॲपची लिंक खाली दिलेली आहे. सो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. आता सरळ पाहायला गेलं तर या बॅचमध्ये नेमकं काय मिळेल याबद्दल बऱ्याच जणांना कुतूहल असतं किंवा माहिती नसते. तर संकल्प नावाची बॅच आहे. या बॅचवर तुम्ही ज्या वेळेला जॉईन होता त्यावेळेला तुम्हाला याच्यामध्ये खूप सारं स्टडी मटेरियल डेली अपडेट होत राहतं. असं नाही आहे की फक्त एकदा फी दिलं आणि तेवढंच मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला नर्सिंग आणि नॉन नर्सिंग असे दोन्ही विषय शिकवले जाणार आहेत, जोपर्यंत तुमचा सिलेबस कंप्लीट होणार नाही तोपर्यंत. ओके, आणि अतिशय कमी दरामध्ये. आणि ही लाईफ टाईम बॅच आहे. एकदा तुम्ही फी भरलात, सिलेक्शनपर्यंत तुम्हाला जे काही आवश्यक असेल ते मार्गदर्शन आमची टीम तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. पर्सनली तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला जाईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून बोलू शकता. ओके, तांत्रिक विषयाचे 43 लेक्चर झाले, म्हणजे डेली लेक्चर आपण घेत असतो. संडेला सुट्टी असते. त्यासोबत तांत्रिकचे PDF आहेत नर्सिंगचे. ऑलमोस्ट पाहायला गेलं तर 15,000च्या जवळपास 10,000च्या जवळपास MCQs फक्त नर्सिंगचे याच्यामध्ये अपडेट केलेत. त्याच्यामध्ये अजून होत आहेत. बाकी तांत्रिक विषयाचे नॉन टेक्निकलचे लेक्चर 12 आहेत, याच्यामध्ये अजून अपडेट होतील. बाकी टेस्ट सिरीज बऱ्याच जणांना हवं असतं, तर टेस्ट सिरीजसुद्धा आमची टीम तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे. 3 टेस्ट याच्यामध्ये प्रोव्हाइड झालेत, ज्याच्यातली पहिली टेस्ट फ्रीमध्ये आहे. सो ती तुम्ही अवश्य सोडू शकता. ओके, सो लक्षात ठेवा, या पद्धतीनं खूप सारं स्टडी मटेरियल या बॅचमध्ये इन्क्लूड आहे. वेळ न गमावता लवकरात लवकर जॉईन करा. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. खाली माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बोलू शकता. धन्यवाद. टेलिग्रामला अपलोड केलेलं आहे, सो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, एक पद्धतीनं पाहायला गेलं तर पहा, या ठिकाणी DHS अंतर्गत जे काही आरोग्यसेवा आयुक्तालय पुण्यातून एक परिपत्रक सर्व विभागांना प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सरळ सेवा पदांची माहिती या अन्वय्य या तारखेला हे परिपत्रक त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी जे काही आपल्या महाराष्ट्रातले कार्यक्रम प्रमुख, उपसंचालक, शल्यचिकित्सक, ओके, त्यानंतर प्रादेशिक मनोरुग्णालय वगैरे, तर अशा सर्व ठिकाणी हे परिपत्रक गेलेलं आहे. आणि हे परिपत्रक नेमकं कशा संदर्भात आहे, तर साध्या सोप्या भाषेत पाहायला गेलं तर DHS विभागाअंतर्गत मंजूर आकृतिबद्धानुसार गट क आणि ड संवर्गातील 30 जून 2026 रोजीची सद्यस्थिती कळवणे. याचा अर्थ नेमकं काय होतो, की तुमच्या हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत किती पदे रिक्त आहेत, ओके, त्यानंतर किती पदे भरली गेलेली आहेत,
या संदर्भात ते माहिती त्या ठिकाणी मागवत आहेत. सो यावरून तुम्ही असंही म्हणू शकता की याला अनुसरून येणारी तुमची ही जाहिरात असेल असं तुम्ही म्हणू शकता. ओके, यांनी या पद्धतीनं काय म्हटलंय, तात्काळ शासनास उपलब्ध करून द्यावयाची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये गट क आणि ड या 2 संवर्गातली जी काही पदे असतील ती सर्व. ओके, तर या पद्धतीनं त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे. सो याला अनुसरून लवकरात लवकर ते जे आहे ते अपडेट तुम्हाला याच्या संदर्भात जशी निघेल त्या संदर्भात मी प्रोव्हाइड करून देईल. ओके, बाकी आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे काय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याला DHSमध्ये ऑलमोस्ट 2023ला लास्ट टाईम भरती झालेली, 2023 का 21मध्ये, तेव्हापासून 3 ते 4 वर्ष संपलीत, तेव्हापर्यंत कुठलीही भरती नाही आहे. ओके, मगाशी DMERची झाली, तो वेगळा डिपार्टमेंट आणि हा वेगळा डिपार्टमेंट. सो त्याला अनुसरून येणारी ही जाहिरात मोठ्या प्रमाणात असेल. जी काही तुम्हाला 6236 पदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त पदे तुम्हाला पाहायला मिळू शकतात. ओके, तसंही असेल. बाकी जशी जाहिरात येईल तशी तर माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करूनच देईन, आणि याच संदर्भात एक महत्त्वाचं वाटलं म्हणून तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. बाकी अजून एक सांगतो, ज्यांनी कुणी बॅच जॉईन केली नसेल बॅच जॉईन करा. अगदी कमी दरामध्ये तुमचा सिलेबस, जे काही क्वेश्चन पेपर, PYQ एक्सपेक्टेड सर्व त्या एकाच बॅचमध्ये उपलब्ध केलेले आहेत, स्पेशली करून स्टाफ नर्ससाठी. ओके, सो जॉईन करा. बाकी व्हिडिओ थोडासा शेअर करून द्या तुमच्या मित्रमैत्रिणींना, त्यांना थोडंसं आशा वाटेल की कुठं ना कुठं आमची जाहिरात लोडिंग आहे म्हणून. ओके, सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.